सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक खुशखबर आहे. तर आता लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सकाळपासून आज मंगळवार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मोठी अपडेट एक लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. तुम्हाला जर हप्ता मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज 13 जानेवारी, तर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये तर जमा झालेले आहे. सकाळपासूनच पैसे DBTच्या माध्यमातून या 36 जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात तर लाईव्ह जे की अपडेट आलेले आहेत. तर डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तर पैसे आलेले आहेत. तर आता कोणत्या जिल्ह्यात आलेले आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले नाही, तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर नोव्हेंबरचे 1500 रुपये तर मागच जमा झाले होते. तर आता डिसेंबरचे सुद्धा 1500 रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात, तुमच्या जिल्ह्यात पैसे आले की नाही लगेच तपासा. त्यानंतर इथे आपलं कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात. ज्या लाडक्या बहिणींना पैसे इथं जमा जर झालेले नसेल तर अशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथंच सांगणार आहे. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, त्यानंतर नांदेड, परभणी, हिंगोली, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता बरेच दिवसांपासून रखडलेला हप्ता आज अखेर खात्यामध्ये 13 जानेवारी म्हणजे आज मंगळवारपासून वाटप सुरू झाले. त्यानंतर जे ते आपलं जे काही 1500 रुपये इथं वाटप सुरू झालेले दुसरे जे जिल्हे आहे यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तर या 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते डिसेंबरचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता जानेवारीचा हप्तासुद्धा डेट आलेली आहे. तर कोणत्या तारखेला जानेवारीचा हप्ता इथं जमा होणार आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. तर आता जे की पैसे न आल्याचे काय कारणे असू शकतात, तर आधार लिंक तपासा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही तुम्हाला कळून जाईल. दुसरं ज्यामध्ये CSC सेंटरवरती जाऊन चेक करू शकता. ग्रामपंचायत, महानगरपालिकामध्ये चौकशी करा. योग्य कागदपत्र तुम्ही जोडले की नाही ते तपासून घ्यायचे आहे. पैसे न आल्यास काय करायचं आहे, तर आता सर्वप्रथम तुमचे पैसे इथं का बंद होते, बरेच जणांना पैसे का मिळत नाही आहे, तर यामध्ये सर्वप्रथम आधार बँकेला लिंक नसते, बँक खातं निष्क्रिय म्हणजे तुमचे खातं बंद असते, चुकीचा अर्ज केलेला असते, चुकीचे डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले असते, तुमच्या जिल्ह्यात हप्ता जाहीर झालेला नाही. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं थेट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पैसे आले का कसे तपासायचे आहे, सर्वप्रथम तुम्ही SMS द्वारे चेक करून घ्या. बरेच लाडक्या बहिणींना SMS देखील आलेला आहे. लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. ATMद्वारे चेक करू शकता. बँक पासबुकवर एंट्री मारून किंवा तुम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये इथं क्रेडिट झालेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. उरील सर्व जिल्ह्यातील आता यामध्ये जे की 36 जिल्हे आपल्या 36 जिल्ह्यांमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आता काही ठिकाणी पैसे तर आलेले आहेत. तर उर्वरित जे काही 24 तासांमध्ये किती 24 तास ते 48 तासांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 48 तासाच्या पैसे तर जमा होणार आहेत. कोणाला आजच पैसे मिळतात. तर आता यामध्ये लाडकी बहीण योजनेची eKYC ज्या लाडक्या बहिणींनी eKYC केलेली आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. त्यानंतर दुसरं ज्यामध्ये आधार लिंक काय आहे, आधार लिंक बँक खात्याला सुद्धा आधार लिंक आहे. त्यानंतर त्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता इथं जमा झालेला आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आधीचा हप्ता इथं जमा झालेला होता तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या खात्यामध्ये पैसे इथं 1500 रुपये जे की डिसेंबरचा हप्ता इथं आलेला आहे. तर जानेवारीचा हप्तासुद्धा जे काही हा हप्ता जेव्हा वितरित होईल डिसेंबरचा पूर्णपणे तर त्यानंतर इथं डेट येणार आहे. तर यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये डिसेंबरचे 1500 रुपये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येत आहे. तर आज 13 जानेवारी आज मंगळवार, तर आजपासून पैसे इथं जमा होत आहे जे की 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तर आज सकाळी 10 वाजतापासून व आधीपासूनच पैसे इथं जमा झालेले आहे. तर लगेच खाते तपासा. तर आता अर्ज
रिजेक्ट झाला असेल तर त्यावरती काय करायचं आहे, एक तर तुम्ही CSC सेंटरला भेट द्या, तहसील कार्यालयात, किंवा रिव्हेरिफिकेशन करायचं आहे. रिव्हेरिफिकेशनमध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पुन्हा तुम्हाला अपलोड करायचे आहे व तुम्ही तुमचा फॉर्म इथं एडिट करायचा आहे. पैसे मिळाल्याची किंवा तुम्हाला यासाठी नवीन अर्ज सादर करायचा असेल तर नवीन अर्ज या तारखेपासून सुरू होणार आहे. तर कधीपासून सुरू होणार आहे, नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे, सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.